निर्वस्त्र अंघोळ का करू नये? निर्वस्त्र अंघोळ करणारे स्त्री पुरुष एकदा बघाच. पिढ्यानोपिढ्या काही रीती आणि प्रथा या आपण पाळत असतो, पण त्या प्रथेमागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण माहिती नसतं. घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणतात, आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये. हिंदू धर्मात अनेक रीती नियम सांगण्यात आले. त्यासोबत प्रत्येक समाजाच्या आपल्या परंपरा आणि प्रथा असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींबद्दलही शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. त्यातील महत्त्वाचा नियम हा आंघोळबद्दलही सांगण्यात आलाय. घरातील जुनी आणि मोठी मंडळी आपल्या काम सांगतात किंवा लहानपणापासून एक सवय लावतात. आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर ठेवा अशी शिकवण देतात. विवस्त्र आंघोळ करू नका असं सांगतात. पण यामागील कारण हे 99% लोकांना माहिती नसतं. आज आपण या नियमामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणही जाणून घेणार आहोत. श्रीमद भागवत पुराणातील 10व्या स्कंधात आणि 22व्या अध्यायात कथा सांगण्यात आलं की कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केलंय. हे व्रत करताना गोपिका यमुना नदीत व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन स्नान करत असताना श्रीकृष्ण म्हणाले की यूयम विवस्त्रा यदपो धृतव्रता व्यगाहतेत्त तदु देवहेल्न बद्धवांजली मूर्धन्यपनुत्तयस कृत्वा नमोधो वसन प्रग्रह्यता. या श्लोकाचा अर्थ असा होतो की मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केले, त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झालीये. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या. साधा शब्दात सांगायचं म्हणजे विवस्त्र हो आंघोळ केल्यास जलदेवता आणि वरुण देवता यांची अवहेलना होते. त्यामुळे जलदेवता आणि वरुण देवता यांचा अनादर, अपमान होऊ नये म्हणून विवस्त्र होऊ कधीही आंघोळ करू नये. हे असू शकतं या नियमामागील अजून एक कारण. पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असायची. अशावेळी आंघोळीसाठी बाथरूम हे वेगवेगळे नसायचे आणि जुन्या काळात त्याला न्हाणीघर म्हटलं जायचं. अनेक घरात त्याला दार नसायचं, पडदा लावलेला असायचा. तर काही जुन्या न्हाणीघराला दार असलं तरी त्याला नीट कडी लागायची नाही. त्यामुळे पटकन कोणी आलं, अशावेळी आपल्या अंगावर कपडे नसेल तर आपलं रक्षण होत नाही. हे टाळण्यासाठी आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर असावा हा नियम सांगण्यात आला असावा.